कि नहीं लाने का? लाने का तो लाने का तो कहां रखने का? यूं ही रखने का। सस्पेंड करा ना, सस्पेंड या भास्कर दादाला सस्पेंड करा। पंतप्रधानांची नक्कल की मी पण ते सांगतोय, ते पंतप्रधानाची शपथ घेण्यापूर्वी कसं बोलले तेवढंच मी सांगितलं। मी पंतप्रधानांची नक्कल केलेली नाही। माझा जे ऑब्जेक्शन आहे ते या गोष्टीवर आहे अध्यक्ष महोदय, की तुम्ही पंतप्रधानांचा अंगविक्षेप केला। तुम्ही कोणते नकला करता? हे नकलेचं स्थान आहे। यापेक्षा मी माझे अंगविक्षेप पण मागे घेतो, अंगविक्षेप मागे घेतो आणि माझे शब्द पण मागे घेतो। अध्यक्ष महोदय, आता त्यांनी स्वतःच मान्य केलंय, अंगविक्षेप केल्याचं स्वतःच मान्य केलंय। अध्यक्ष महोदय, माझा आपल्याला सवाल आहे, जो थोडा अज्ञानी आहे म्हणून आपल्याला विचारतो आणि आपल्या उत्तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की मी शेतकऱ्यांना 50-50 लाख रुपये त्यांच्या खात्यात देईल। कुठं दिले त्यांनी? दिले का? नाही, माझं संपू द्या, माझं बरोबर आहे, माझं संपू द्या, मग मी तुम्ही बोला। बोला पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, पॉइंट ऑफ ऑर्डर आहे। अध्यक्ष महोदय, मी आव्हान देतो, माननीय मंत्र्यांना आव्हान देतो, माननीय मंत्र्यांनी नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान यांनी असं म्हटलेलं वाक्य आणून दाखवावं, नाही तर सभागृहाची माफी मागावी। सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जो पॉइंट ऑफ ऑर्डर या ठिकाणी आणलेला होता त्याच्यावर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की श्रीयुत नरेंद्र मोदी सन्मान्य पंतप्रधान देशाचे यांनी पहिल्या निवडणुकीच्या वेळेला 2014च्या देशाच्या बाहेर गेलेला काळा पैसा हा मी परत आणीन आणि त्या पैशातनं देशातल्या नागरिकांना 15-15 लाख रुपये देईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं। अध्यक्ष महोदय, देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात आपलं दुसरं वक्तव्य चुकीचं आहे। तेही पंतप्रधान कधीही बोललेले नाहीत। मी आपल्याला पुन्हा चॅलेंज देतो की तेही पंतप्रधान बोलल्याचं आणून दाखवा। अध्यक्ष महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेते शब्दाचा शब्दछळ करतायत, शब्दाचा शब्दखेळ करतायत। ते चलाकीनं असं बोलतायत की देशाचे पंतप्रधान असे बोलण्यामध्ये चलाकीनं बोलतायत। त्याच्यामध्ये सुधारणा एवढीच करूया की 2014 साली ते पंतप्रधान होण्यापूर्वी ते असं 100 वेळा बोलले की काळा धन लाने का कि नहीं लाने का? लाने का तो लाने का तो कहां रखने का? यूं ही रखने का। हे बोललेले बसा जाधव साहेब बसा। माझी मागणी आहे, यांना सस्पेंड करा। अशा प्रकारे पंतप्रधानांची नक्कल इथे काढता येईल अशी नक्कल हे चालेल या सभागृहामध्ये? हे नक्कल करतील, सस्पेंड करायला सस्पेंड या भास्कर दादाला सस्पेंड करा। पंतप्रधानांची नक्कल या सभागृहामध्ये हे ठीक आहे? हे असं सभागृह चालणार आहे? हे बहुमताच्या भरोशावर पंतप्रधानांची नक्कल करण्याचं काम जर इथे होत असेल अध्यक्ष महोदय, हे चुकीचं आहे। समज द्या त्यांना अध्यक्ष महोदय, समज द्या। पंतप्रधानांची लाज वाटली पाहिजे, लाज। एक मिनिट संसदीय कार्यमंत्री अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जो पॉइंट ऑफ ऑर्डर घेतलाय, मी अध्यक्षाला विनंती करतो त्यांनी तपासून बघावा आणि त्याच्यात योग्य ती कारवाई करावी। मी तपासून घेऊन आणि मान्य आहे। माननीय संसदीय कार्यमंत्री म्हणाले ते मला मान्य आहे, पण भास्कर जाधव साहेब जे अंगविक्षेप करतायत पंतप्रधानांचं नाव घेऊन, हे या सभागृहात सहन केलं जाणार आहे का अध्यक्ष महोदय? ही पद्धत आहे या सभागृहाची पद्धत आहे अध्यक्ष महोदय? ही पद्धत आहे या सभागृहाची? ही सभागृहाची पद्धत आहे? अध्यक्ष महोदय, मी काय बोलत आहे ऐकून घ्या शांतपणे। मी असं म्हणालो की 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी ते कसं बोलले ते मी सांगितलं। तेव्हा ते पंतप्रधान नव्हते,
आता तुम्ही ही चालाकी करताय की पंतप्रधान असे बोललेले नाहीत. तुम्ही ही चालाकी करताय की ते पंतप्रधान असताना पूर्वी बोलले. तशी मी ही चालाकी करतो. अध्यक्ष महोदय, सहन नाही केलं जाणार. हे सहन नाही केलं जाणार अध्यक्ष महोदय. ही माफी मागितली पाहिजे. माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. माफी मागितली पाहिजे. माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी सुरू होती. लक्षवेधीवर सुधीर भाऊनी काय काय बोलले, लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेर काय काय बोलले, त्याला माननीय मंत्री महोदय उत्तर देत होते. मंत्री महोदयांनी काय सांगितलं की पंतप्रधानांनी पण यापूर्वी घोषणा केली होती 15-15 लाख रुपये देऊ. तेव्हा माननीय विरोधी पक्षनेते उठले आणि ते म्हणाले की पंतप्रधान असे बोललेले नाहीत. याच्यामध्ये विरोधी पक्षनेत्याची चलाकी ही आहे की विरोधी पक्षनेत्यांना हे सांगायचं आहे की ते पंतप्रधान असताना बोललेले नाहीत, तर ते पंतप्रधानाच्या पूर्वी शपथ घेण्यापूर्वी बोलले असं त्यांना सांगायचं आहे. ही त्यांची चलाकी आहे. प्रचारामध्ये बोलले ही त्यांची चलाकी आहे. आणि म्हणून मी पण ते पंतप्रधान असताना मी त्यांची कमेंट केलेली नाही, तर त्यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी जे भाषण केलं होतं त्याची मी आठवण करून दिली. जसा शब्दच्छल विरोधी पक्षनेत्यांनी शब्दच्छल केलेला आहे की पंतप्रधान असे बोलले नाहीत, ते कधी बोलले, अगोदर बोलले, तसंच त्यांना मला म्हणायचं आहे की मी पण ते सांगतोय ते पंतप्रधानाची शपथ घेण्यापूर्वी कसं बोलले तेवढंच मी सांगितलं. मी पंतप्रधानांची नक्कल केलेली नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आता ते जे शब्दछल करतायत मी त्याच्यावर नाहीच. त्यांनी जे म्हटलं पंतप्रधान बनायच्या आधी बोलले त्याच्यावर मी वेगळा हक्कभंग आणणार आहे. मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतच नाही, मी त्याच्यावर हक्कभंगच आणणार आहे. माझं ऑब्जेक्शन जे आहे, माझं जे ऑब्जेक्शन आहे ते या गोष्टीवर आहे अध्यक्ष महोदय की तुम्ही पंतप्रधानांचा अंगविक्षेप केला. तुम्ही कोणते नखला करता, हे नखलेचं स्थान आहे. अरे नखला केला बाहेर जा ना. पंतप्रधानांच्या नखला जर या सभागृहात होणार असतील मग आम्ही इतर नेत्यांच्या करायच्या का? अध्यक्ष महोदय, हे सहन केलं जाणार नाही. ते चुकीचं सांगतायत. त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यांनी माफी मागितली पाहिजे. माफी मागितली पाहिजे. माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि नाही तर आपण सस्पेंड करा त्यांना. आपण सस्पेंड करा. या सभागृहामध्ये हे सहन करू नका अध्यक्ष महोदय. उद्या कोणाच्याही नेत्याची कोणीही या ठिकाणी इज्जत ठेवणार नाही अध्यक्ष महोदय. मी ह्या सर्व बाबी तपासून घेऊ आणि सदस्यांनी अशा प्रकारे जो माणूस या सभागृहात नाही किंवा नेते आपण ज्यांना म्हणतो तर ते अगोदर असेल नंतर असेल, परंतु आज त्या सभागृहात जे आपण काही जर तसं झालेलं आहे तर ते तपासून घेऊन नंतर त्याच्यावर विचार करू. अध्यक्ष महोदय, त्यांची काय वक्तव्य केलं त्याचा वेगळा समाचार घेऊ, पण आमचा आक्षेप पंतप्रधानांचा अंगविक्षेप करून ते जे बोलले आहेत हे या सभागृहात चालणार नाही. त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे. मागितलीच पाहिजे. बोला. माननीय विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं असं आहे की भास्कररावांनी जे काय अंगविक्षेप केले किंवा भास्कररावांनी माननीय पंतप्रधानांबद्दल जे काही बोलले ते योग्य नाही. आपण असं म्हणालात की ते मी तपासून बघतो. माननीय विरोधी पक्षनेते काय म्हणतायत की सभागृह स्थगित करा आणि आपण तपासून बघा. मी स्वतः सांगतो की सभागृह स्थगित करणं आणि तपासून बघणं यापेक्षा मी माझे अंगविक्षेप पण मागे घेतो. अंगविक्षेप मागे घेतो आणि माझे शब्द पण मागे घेतो. महोदय, अंगविक्षेप मागे होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, आता त्यांनी स्वतःच मान्य केलंय. अंगविक्षेप केल्याचं स्वतःच मान्य केलंय. आता त्यांनी स्वतः मान्य केलं आहे तर अध्यक्ष महोदय त्यांनी माफी मागितली पाहिजे. माफी मागितली पाहिजे. आता त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी स्वतः मान्य केलं आहे की मी अंगविक्षेप केले. त्यांनी ते वापस घेतले. अंगविक्षेप मागे होऊ शकत नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य भास्कर जाधव यांनी आपले शब्द मागे घेतलेले आहेत. ते आपण पटलावरनं काढून टाकावेत आणि या बाबतीमध्ये आपण निर्देश द्यावेत की अशा प्रकारचे कुठल्याही नेत्यांचा अपमान किंवा कुठल्याही नेत्याच्या बाबतीत
अपशब्द या सभागृहात उच्चारले जाऊ नयेत अशी समज आपण सर्व सदस्यांना देऊन टाका. सर्व सदस्यांनाच मी सांगितलं की आपण ह्याच्यानंतर कधीही अशा ज्येष्ठ नेत्याचं, आपल्या देशाचे नेते आहेत किंवा राज्याचे असतील, त्यांनी शब्द त्यांचे मागे घेतलेत. अध्यक्ष महाराज, शेवटी या लोकशाहीच्या मंदिरात जनतेने निवडून दिल्यानंतर आपण असा समज करायचा की आपल्यालाच असे अंगविक्षेप करता येते, डार्विनचा सिद्धांत आहे म्हणून आपल्यालाच विक्षेप करता येईल. इथं थांबवलं नाही तर उद्या प्रत्येक सदस्य, ठीक आहे मी करणार नाही, पण उद्या नवीन सदस्य कोणी असं वाकडं तोंड करेल, कोणी आवाज बारीक काढेल, हे चालायचं का अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी मी कुठलाही असंसदीय शब्द वापरल्याचं म्हटलेलं नाही. मी कुठलाही असंसदीय शब्द वापरलेला नाही. हे तेही मान्य करतील की मी असंसदीय शब्द वापरलेला नाही. रापारायला अंगविक्षेप, मी दोन्ही गोष्टी सांगितल्या की अंगविक्षेप पण काढून टाका आणि माझे शब्द पण काढून टाका. यापेक्षा मी काही करू शकत नाही. मी कुठलाही असंसदीय शब्द वापरलेला नाही. अध्यक्ष महोदय, माझा आपल्याला सवाल आहे. मी थोडा अज्ञानी आहे म्हणून आपल्याला विचारतो, आणि आपल्या समोरील बसलेले आहेत. अंगविक्षेप परत घेता येतो का? कुठल्या नियमात घेता येतो? अंगविक्षेप परत घेण्याचा कुठला तरी या ठिकाणी आयुध आहे का? अध्यक्ष महोदय, काही गोष्टी ज्या असतात